नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ एन-सी-टी ऑफ दिल्ली यांच्याकडची जी नवीन भरतीची जाहिरात आहे 404 जागांची 414 जागांसाठीची मेगा भरतीची जाहिरात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर इथे पाहू शकतो जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात जी आहे गव्हर्नमेंट ऑफ एन-सी-टी दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे. वॅकेन्सी नोटीस याच्यामध्ये कंबाईन एक्झामिनेशन असणार आहे 2024 फॉर लॅब टेक्निशियन ग्रुप 3, लॅब टेक्निशियन ग्रुप 5, त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ॲलोपॅथिक ज्युनियर फार्मासिस्ट आहे, ड्राफ्ट्समन ग्रेड 3, सिव्हिल, स्टोअर क्रीपर, स्टोअर सुपरवायझर, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ, असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर, ड्रायव्हर, स्टाफ कार ड्रायव्हर, ऑर्डिनरी ग्रेड, त्याच्यानंतर ड्रायव्हर LMV, लाईट मोटर व्हेकल, स्टाफ कार ड्रायव्हर इत्यादी पदांसाठी अर्जाचे आहेत. ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत 21 मार्च 2024 पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 एप्रिल 2024 पर्यंत. दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन. ही विविध पदे जी आहेत ती भरली जाणार आहेत. आपण विस्तारित माहिती पाहूयात. ते पाहू शकता ग्रेड 1मध्ये नेम ऑफ द पोस्ट आहे ड्रायव्हर. याच्यामध्ये डिपार्टमेंट देण्यात आलेलं आहे ड्रग्स कंट्रोल डिपार्टमेंट. पे लेवल त्याचबरोबर एकूणच्या जागा इथे पाहू शकता एक जागा आहे. त्याच्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडसाठी एक जागा आहे. स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडसाठी वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक जागा आहे. त्याच्यानंतर परत 3 जागा आहेत डायरेक्टर ऑफ विजिलन्ससाठीच्या. त्याच्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हरसाठी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटसाठी 12 जागा आहेत. ड्रायव्हर LMB दिल्ली आर्चिव्हसाठी 1 आहे. त्याच्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड दिल्ली प्रिझन्ससाठी 11, लॅब टेक्निशियनसाठी हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर 38 आहेत. लॅब टेक्निशियन ग्रुप 4 आहे. यासाठी 6 जागा आहेत एकूण. आरक्षणानुसारचे विभाग जे आहे ते पाहू शकता देण्यात आलेले आहेत. लॅब टेक्निशियन न्यू दिल्ली म्युन्सिपल काउन्सिलसाठी 10 आहेत. लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी 1 आहे. फार्मासिस्ट डिस्पेन्सरसाठी 110. त्याच्यानंतर फार्मासिस्ट ॲलोपॅथिकसाठी 18 आहेत. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफसाठी 144 एकूण. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ न्यू दिल्ली म्युन्सिपल काउन्सिलसाठी 8 आहेत. त्याच्यानंतर ड्राफ्ट्समन ग्रेड 3 सिव्हिलसाठी एकूण 4 जागा आहेत. स्टोअर कीपर 1 आहे. स्टोअर सुपरवायझर डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ होमगार्डसाठी 1 आहे. फार्मासिस्टसाठी 2. त्याचबरोबर ज्युनियर फार्मासिस्टसाठी 3 आहेत. असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर एकूण 4 जागा आहेत. अशा पद्धतीने एकूण पाहू शकता विभागल्या गेलेल्या जागांसहित जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार एकूण 414 टोटल जागांची भरती आहे. कॅन्डिडेटला अप्लाय करण्यासाठी उमेदवारांना 19 एप्रिल 2024 पर्यंत अप्लाय केली जाऊ शकतं. ऑनलाईन जी लिंक आहे अधिकृत वेबसाईट इथे पाहिली जाऊ शकते. या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे अप्लाय आहे त्या दिलेल्या पदासाठी करू शकता. इथे महत्त्वाची माहिती आहे लिंक याची दोन्हीची लिंक PDFची आणि त्याचबरोबर ह्या अधिकृत वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे पाहू शकता इम्पॉर्टंट नोटीस जी आहे ओनली ॲप्लिकेशन्स विल बी ॲक्सेप्टेड रिसिव्ड बाय द पोस्ट अँड बाय मेल विल नॉट बी ॲक्सेप्टेड. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केलेलेच जे अर्ज आहे ते ॲक्सेप्ट केले जातील. ॲडव्हर्टाइजमेंट नंबरनुसार इथे प्रत्येक पदासाठीची जी विस्तारित माहिती आहे शैक्षणिक पात्रतेसह देण्यात आलेली आहे इथे पाहिली जाऊ शकते. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे प्रत्येक पदासाठीचं इथं पाहिलं पाहू शकतं. याच्यासाठी आहे ड्रायव्हरसाठीची आहे अंडर स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह. लाईट मोटर व्हेकलसाठीची शैक्षणिक पात्रता मॅट्रिक्युलियन 10वी. त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स लाईट मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. पे स्केल देण्यात आलेला आहे. वयाची पात्रता 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. पुढचं पद पाहू शकता स्टाफ कॅब ड्रायव्हरसाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास. प्रोफेशन व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. मोटर मेकॅनिझमचं आवश्यक ज्ञान त्याचबरोबर 3 वर्षाचा कार चालवण्याचा एक्सपिरियन्स. तर अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठी जी विस्तारित माहिती आहे शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर वयाच्या पात्रतेसह याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये ती चेक केली जाऊ शकते. प्रत्येक पदासाठी तुम्ही चेक करू शकता. जे अधिकृत नोटिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पदाची विस्तारित माहिती आहे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसं करायचं आहे जनरल कंडिशन्स आहेत याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. ते पाहू शकता. एलिजिबिलिटी क्रायटेरिया
वयाची पात्रता जी आहे, त्याचबरोबर अप्लाय कशा पद्धतीने करायचे अधिकृत वेबसाईटवर लिंक ओपन करून देण्यात येईल. 21 मार्च 2024पासून शेवटची तारीख आहे. 19 एप्रिलपर्यंत अप्लाय केलं जाऊ शकतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी फी पेमेंट पाहू शकता, 100 रुपये फी पेमेंट आहे या पदासाठी. अर्ज करण्यासाठी एक्झाम पाहू शकता कशा पद्धतीने असणार आहे सगळ्या पदांसाठीची. याच्यामध्ये 1 इयर जनरल एक्झाम असणार आहे. पोस्ट कोडनुसार पाहू शकता. MCQ 200 गुणांची जी MCQ परीक्षा आहे, 2 तासाचा वेळ असणार आहे. याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी, अर्थमेटिकल अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे. टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज अँड कॉम्पेन्सेशन, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज आहे 40 मार्कची ईचसाठी अशी. त्याच्यानंतर 1 टायर टेक्निकल, याच्यामध्ये सेक्शन 1मध्ये MCQ असणार आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीची जी विस्तारित माहिती आहे, कशा पद्धतीची परीक्षा असणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. लँग्वेज जी आहे परीक्षेची ती हिंदी आणि इंग्लिश असणार आहे. त्याचबरोबर इथे जी पोस्ट प्रेफरन्स आहे ते कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहेत याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. सिलेक्शन पद्धत जी आहे ती एक्झामिनेशन नंतरनं मेरिट लिस्ट लावून जे फायनल इंटरव्ह्यू आहे तो घेण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीने जे फायनल सिलेक्शन आहे ते असणार आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहेत 414 जागांसाठीची मेगा भरती, यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.